नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की भगवंत दुःख कधी देतो। हा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे। इनफॅक्ट हा रेग्युलर आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असतो, पण आपल्या ह्या गोष्टीकडे कधी लक्ष नसतं। कारण जीवन जगणं हे कॉन्स्टंट एक प्रोसेस चालू असते। आपल्याला राग आला तर का आला, आपल्यामध्ये क्रूरता निर्माण झाली तर का झाली, आपण दुःखी झालो तर दुःखी का झालो, ह्या गोष्टींकडे आपलं कधी जास्त लक्ष नसतं। पण त्याच्या मागं काही ना काहीतरी कारण नक्कीच असतं। पण मोस्टली काय होतं, आपण समोरच्याला ब्लेम करत असतो। ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, हे झालं ते झालं, आणि तो संघर्ष आपला कंटिन्यू चालूच असतो। पण आपण स्वतःकडे कधी बघतच नाहीत। आपल्या आजूबाजूला बरीचशी लोक अशी असतात की ज्यांना भरपूर राग येतो, ते कंटिन्यू रागीटच दिसतात। त्यांना थोडं काय झालं की असं फन 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 करतात, किंवा कुठं जरी निघालं तरी ताट मान घेऊन चालणं, कोणी सरळ जरी बोललं तर त्याला वाकडं बोलणं, त्याच्या अंगावरती जाणं, एक ऍटिट्यूड मध्ये, एक अहंकारामध्ये जगणं। हे कशामुळे होतं? कारण आयुष्यामध्ये प्रेम नसतं। सपोज एखादा नाग आहे, तो नाग ज्यावेळेस चलत असतो ना, तो सारखा फडी काढत असतो, फुंकाऱ्या मारत असतो, आणि सगळे त्याला घाबरत असतात। त्याच्यावर कोणी प्रेम नाही करत, कारण त्याचा स्वभाव जो आहे ना तो खूप रागीट आहे। तो 24 तास फणा काढूनच चालतो, 24 तास रागत असतो। कशामुळं? कारण त्याच्या डोक्यामध्ये विष असतं। त्या विषाची जी ऊर्जा आहे, त्या विषाची जी पॉवर आहे ना, ती त्याला शांत नाही बसू देत। पण रागीट जी माणसं असतात ना, ती पण अशीच असतात। त्यांच्या पण डोक्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ना, त्यामुळे ते शांत स्वस्त नाही बसू शकत। सतत कोणी बोलायलाच भाग आहे, लगेच चालू झालं फन 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 फन। त्यांच्या अशा स्वभावामुळे त्यांना कोण जवळ नाही करत, कारण डोक्यामधले जे विचार असतात, डोक्यामध्ये ज्या गोष्टी भरलेल्या असतात ना, त्याच खूप चुकीच्या असतात। मध्ये माऊलींचं मी एक वाक्य ऐकलं होतं की एरवी कोश कीटकाची परी, आपुला आपण वैरी। म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आपण काय भरतो ह्या गोष्टीकडे आपलं लक्षच नसतं। आपण अशा काय गोष्टी भरत असतो ना, त्यामुळे सगळे चुकीचे विचार यायला लागतात। त्यामुळे आपण अशांत राहतो, आपण दुःखी राहतो। पण एक गोष्ट जर आपण ऑब्झर्व केली ना, जी पण सात्विक लोक असतात ना, ती शांत असतात। कधीही बघा तुम्ही, कारण त्यांच्याजवळ ज्ञान असतं, आणि ते ज्ञान त्यांचं डोकं शांत ठेवतं। ते बोलताना सुद्धा एक नम्रतेने बोलत असतात। कोणी एखादा तावाटीने जरी आला ना, ते शांततेने रिॲक्ट करत असतात, आणि ते ऍक्च्युअल मध्ये खरं आयुष्य आहे। ज्ञान आपल्याला आनंद देतं। त्यामुळे आपण डोक्यामध्ये काय भरतोय ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे। जर आपल्या डोक्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी गेल्या ना, तर दुःखी होण्यापासून आपल्याला देव पण नाही वाचू शकत। मग आपल्याला वाटतं की दुनिया वाईट आहे, आयुष्यात देवानं फक्त मला दुःखच दिलंय। पण त्या दुःखाचे मूळ कारण आपण आहोत। आपण कधी त्या गोष्टीकडे लक्षच देत नव्हतं की आपल्या डोक्यामध्ये चाललंय काय। सगळ्या वाह्यात गोष्टी गेल्या, सगळा ऍग्रेसिव्हपणा गेला, चुकीच्या लोकांना आपण फॉलो केलं, चुकीच्या लोकांच्या संगतीत गेलो ना, आपलं डोकं पूर्ण करप्ट होतं, रागीट होतं। मग ते अशांत झालेलं डोकं, रागीट झालेलं, करप्ट झालेलं डोकं कधी शांत नाही होऊ शकत। मध्ये मी एक वाक्य ऐकलं होतं की डाएट म्हणजे फक्त आपण काय खातो हे नसतं। डाएट म्हणजे आपण काय बघतो, आपण काय ऐकतो, आपण कुणाच्या संगतीत राहतो, दॅट्स ऑल डाएट। आपण शरीरासाठी किंवा आपल्या देहासाठी ज्यावेळेस खातो ना, त्यावेळेस सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी खातो। पण ज्यावेळेस मनाची गोष्ट येते ना, त्यावेळेस आपण कधी विचारच नाहीत करत। ते खालच्या दर्जाचं आहे का वरच्या दर्जाचं आहे हे आपण कधी बघतच नाहीत। त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो। म्हणून मी म्हटलं की डाएट म्हणजे आपण काय खातो हे नसतं। आपण काय बघतो, आपण काय पाहतो, आपण कुणाच्या संगतीत राहतो, आपण काय वाचतो, दॅट्स ऑल बिकम अ डाएट। नुसतं शरीर चांगलं आहे पण मन चांगलं नाही, हेच आहे। शांत राहू शकत नाही माणूस। म्हणजे परत आपण कितीतरी सात्विक भोजन केलं ना, तर सगळ्या चुकीच्या गोष्टी आपल्या डोक्यात जात असतील ना, तर आपली इच्छा असली तरी पण आपण सुखी नाही राहू शकत। राग येतो, राग आला की आपल्याला कोणी जवळ नाही करत, आपल्याला कोणी प्रेम नाही करत, आणि आपल्याला कोणी प्रेम नाही केलं की आणखी आपण लोकांपासून दुरावले जातो, आणि आयुष्यात कुठलीच चांगली गोष्ट नसल्यामुळे आणखी क्रूरता जन्माला येते। मग आपण सुखी नाही राहू शकत। त्यामुळे आयुष्यामध्ये ज्ञानाकडे फोकस देता आला पाहिजे, जास्तीत जास्त वाचन करता आलं पाहिजे, चांगल्या संगतीत गेलं पाहिजे, संतांच्या साहित्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे। जेवढं आपण संतांना जवळ करू, जेवढं आपण संतांना समजून घ्यायला लागू ना, तेवढं आपण शांत होत जातो, तेवढी आपली जी वैचारिक कक्षा असते ती वाढायला लागते। आपण असे विचारांनी मोठे होत जातो। मग किरकोळ गोष्टी आपल्या डोक्यात राहत नाही, आपल्याला त्या गोष्टींवर हसू यायला लागतं।
पण त्यासाठी आपल्याला चॉईस करता आलं पाहिजे की मला आयुष्य कसं जगायचंय. जर ते खालच्या लेवलला जगायचं असेल तर मग ह्या गोष्टी काय कामाच्या नाही आहेत. पण आपल्याला जर बेटर आयुष्य जगायचं असेल ना तर आपल्याला बेटर गोष्टी चॉईस करता आल्या पाहिजेत. जर आपल्याला ऍक्च्युअल मध्ये जे प्युअर जो आनंद आहे तो जर मिळवायचा असेल, खऱ्या आयुष्याला उपलब्ध व्हायचं असेल ना, तर ह्या गोष्टी आपल्याला अंमलात आणाव्या लागतील. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करूत ना, त्यावेळेस मग ऍक्च्युअल मध्ये आपण आनंदी राहू. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.